जव्हार तालुक्यातील आदिवासी ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोटरी क्लब मुंबई आणि चिराग फाउंडेशनच्या माध्यमाने अभिनव जन उपयोगी कार्याचे उद्घाटन। चिराग फाउंडेशन सामाजिक संस्थेने आपल्या शुभ कार्याला 2010 पासून सुरुवात केली। 11 राज्यात कार्य करीत असून महाराष्ट्र सर्वात जास्त काम सुरू आहे। त्यांनी सोलरचा उपयोग करून ज्या गावात वीज नाही त्या गावात सुरुवातीलाही सोलर लॅम्पद्वारे मदतीचा कार्य सुरू केलं। हळूहळू शाळेमध्ये गरजेच्या ठिकाणी त्यांनी देण्याचा कार्य सुरू ठेवलं। पुढे या सोलर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल या हेतूने ज्या ठिकाणी पिण्याचे पाण्यासाठी विद्युतची गरज असते त्या ठिकाणी सोलर ऊर्जेचा वापर करून पाणी उपलब्ध करून दिले। आणि आता शेतकऱ्यांचा भविष्याचा विचार करून पावसाळा व्यतिरिक्त शेतीपूरक उत्पादन घेण्याच्या हेतूने व त्यांना खर्च कमी व्हावा विजेचा सोलर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी व विद्युत पुरवठा हा अभिनव उपक्रम हाती घेऊन यशस्वी केला। आज अशाच एका 10 किलोवॉट सोलर प्लांटचे उद्घाटन रोटरी क्लबच्या सहाय्याने व चिराग फाउंडेशनच्या उद्देशाचा भाग म्हणून या प्लांटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या व्यतिरिक्त आरोग्य विभाग तसेच शाळा येथे सुद्धा सोलर पॉवर देण्यात आलेले आहे आणि प्रत्येकाला घरपोच नळाद्वारे पिण्याचे पाणी सुद्धा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। भविष्यात लहान मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात, आरोग्य संदर्भात, जनजागृती, साक्षरता, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या उद्देशाने पुढील कार्याचे अविरत चालू राहील असे सांगण्यात आले। हे काम अतिदुर्बल ग्रामीण, आदिवासी तसेच गरजू माणसांसाठीच करण्यात येत आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे। या हेतूने देशाच्या विकासासाठी किंवा प्रगतीसाठी आम्ही साखरेच्या कणा एवढा वाटा उचलतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पालघर डिस्ट्रिक्ट ब्यूरो प्रणय पाटिल ची रिपोर्ट। आज हम पालघर डिस्ट्रिक्ट के आदिवासी एरिया में जहाँ वनवासी जवार में है वहाँ पे आए हैं और यहाँ पे रोटरी क्लब के चेयरमैन है प्रेसिडेंट और उनसे जानकारी लेते हैं कि आपने ये गांव क्यों चुना और आप यहाँ पे कौन सा प्रोजेक्ट जो आप वर्क कर रहे हैं। धन्यवाद आपने मुझे बुलाया। रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बहुत सारे गांवों को महाराष्ट्र में पिछले 4 साल से काम कर रहा है और हमारा केवल एक ही मकसद है कि हम जब भी कोई गांव को अडॉप्ट करते हैं और उसमें क्या गांव के वासियों को मेन प्रॉब्लम है उस पे ध्यान दें। जैसे वनवासी विलेज जो हमने अभी लिया है, यहाँ पर सरकार की तरफ से पानी का व्यवस्था के लिए नल तो लगा दिया था जल के लिए, पर पानी आ ही नहीं रहा था। तो कुएं में हमने सोलर पंप लगाया। यहाँ का जो ज़मीन है यहाँ पे पपीता, मोगरा, चावल सब उग सकता है, पर डैम से पानी कौन ऊपर लेकर आएगा। तो हमने 10 HP का सबमर्सिबल सोलर पंप लगाया ताकि पानी खेत में आ जाए, ताकि इस गांव के लोगों को एक आमदनी का मौका मिले। यहाँ पे जो छोटा आंगनवाड़ी है जिसमें 40-45 बच्चे आते हैं, उसमें हमने आके देखा कि यहाँ इलेक्ट्रिसिटी जब चला जाता है तो बच्चों के पास ना लाइट है ना फैन। तो हमने यहाँ पे सोलर पावर का पैनल लगाया ताकि इधर बिजली भी आए और फैन भी आए ताकि बच्चे स्कूल में आना शुरू करें। और आगे आपका कुछ प्लान है क्या? हमारा प्लान हमेशा, जैसे अभी तक हम लोगों ने पिछले 4 साल में 37 गाँवों को बॉम्बे के, पालघर के, विक्रमगढ़, जवाहर, नासिक एरिया में करा है अडॉप्ट, तो ये काम तो चलता ही रहेगा। तो ये काम हम हर साल करेंगे। हमको जैसे हमारे डोनर्स मिलते हैं हम एक नया गांव लेंगे, जिस गांव में पहले काम कर रहे हैं उसमें काम और बढ़ाएंगे। बेस्ट ऑफ लक फॉर द फ्युचर सर। थँक्यू। चिराग फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगली उपाययोजना जी चालू होती त्याच्यामध्ये पाणी तर होतं पण ते पाणी लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं वीज नसल्या कारणाने। वीज महाग पडते त्यामुळे लोक ते अफोर्ड करू शकत नव्हते आणि त्या गोष्टीचा व्यवस्थित तुम्ही विचार केला आणि लोकांपर्यंत एक सौर ऊर्जा एक काहीतरी वेगळं दिलं ज्याच्यामुळे त्याला 24 तास वीज मिळू शकते आणि ह्या योजनेचा तुम्ही वापर केलेला आहे आणि लोकांना काहीतरी बेनिफिट मिळतं। आपण जाणून घेऊ तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही ह्या योजनेच्या संदर्भात। हम लोग 2010 से गांव में काम कर रहे हैं। पूरे इंडिया में हम काम करते हैं, 11 स्टेट में हम काम करते हैं, लेकिन हमारा सबसे ज़्यादा काम महाराष्ट्र में होता है। महाराष्ट्र में हमने शुरू में सोलर लाइट देनी शुरू की थी क्योंकि गांव में ना इलेक्ट्रिसिटी नहीं आई थी, तो हमने वहाँ लाइट देनी शुरू की और फिर स्कूल्स में दी और सड़कों पे दी। और फिर कुछ टाइम बाद हमें ये बात समझ में आई कि
लाइट तो उनका हक है और उनको मिल रहा है, लेकिन उनकी जिंदगी सुधारने के लिए हमें और करना पड़ेगा। और हमारा ये था कि हमको सोलार पे करना था, ऊर्जा पे करना था। तो हमने सोचा कि हम इस सोलार को और कैसे तरीकों से यूज कर सकते हैं गांव वालों के लिए। और वहां से हमने पहली बार गुम्बारपाड़ा नाम के गांव में पानी ऊपर खींचा सोलार पे, ताकि हम पीने का पानी दे सके और घर के उपयोग का पानी दे सके। एक बार हमने वो किया तो फिर तो रुकने नहीं वाले थे। फिर उसके बाद हमने वही पानी को खींचा खेती के लिए। आज हमारे देश के सारे जो शेतकरी हैं वो फंस जाते हैं बारिश की खेती में। उसके आगे ना उनकी कमाई होती है, ना उनसे कोई व्यापार होता है, ना उनके घर में आमदनी आती है। इसके वजह से हमने फिर खेती के लिए पानी खींचा, औरतों के लिए लाइवलीहुड सेंटर बनाए, स्कूल में और किया, कंप्यूटर लैब बनाया, बहुत कुछ कर रहे हैं। कोशिश हमारी बहुत जारी है। शासनाकडून गव्हर्नमेंट आपल्याला काय मदत होते का? नहीं, हम लोग गवर्नमेंट फंडिंग से नहीं करते। गवर्नमेंट की बहुत सारी स्कीम्स हैं, गवर्नमेंट बहुत अच्छा काम कर रही है। हम उन जगहों पे जाते हैं जहां गवर्नमेंट या तो पहुंच नहीं पाती, या लोगों की जरूरतें ऐसी हैं जिसको गवर्नमेंट उस समय में भर नहीं सकता। भविष्यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत का? अच्छी बात यह है कि गवर्नमेंट बहुत अच्छा काम कर रही है, तो बहुत सारी अलग अलग योजनाएं आ रही हैं हमारे गांव वालों के लिए, लेकिन ज़रूरतें अभी भी बहुत हैं। एजुकेशन में बहुत सारी ज़रूरतें हैं, बच्चों के लिए बहुत सारी। देश का भविष्य तो वही है ना। अगर हमारे शहरों के बच्चे आगे बढ़ते जाएंगे जिंदगी में, लेकिन हमारे गाँव के बच्चों को चांस नहीं मिलेगा, अपॉर्चुनिटी नहीं मिलेगी, एक्सेस नहीं मिलेगा, तो वो कैसे बढ़ेंगे? तो सोलर यूज करके हमको उनकी जिंदगी बदलनी है। बेस्ट ऑफ लक फॉर द फ्यूचर। थैंक यू वेरी मच। हमको नहीं, इनको थैंक यू बोलिए कि इतने पेशेंस से वो हमें काम करने देते हैं, हमारी मदद करने काही ग्रामस्थांना भेटूया। ग्रामस्थांमध्ये काही स्त्रिया आहेत, पुरुष सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यात सरपंच आहेत। आपण सरपंचांना जाणून घ्या की रोटरी क्लब आणि चिराग फाउंडेशनने जे काही काम केलेलं आहे, ह्या कामाचा तुम्हाला किती फायदा झाला आणि काय म्हणणार तुम्ही याबद्दल? नमस्कार, माझे नाव रत्ना कृष्ण चौधरी, मी लोकनियुक्त सरपंच। आमच्या गावात म्हणजे पहिल्या अशी परिस्थिती होती, काही पाणी होतं पण ते कसं वापर करायचा, नळाची सुविधा नव्हती। ते चिराग फाउंडेशनने आम्हाला आता तिथं सोलर बसवून आणि ते नळाच्या साहाय्याने पाणी दिलंय। आणि अंगणवाडी तिथं लाईटच नव्हती, तर तिथं आता तिथं एक फॅन आहे आणि पाणी वगैरे सगळं ते त्याच्यानी सोय झाले। आणि दवाखान्यात पण उपकेंद्र आहे, तिथं पण सोलर बसून तिथं पण दिले लाईटीची सोय करून। म्हणजे दवाखान्यात लाईट होती अगोदर, पण तिथे लाईट गेल्यावर 24 तास नव्हती लाईट, तर लाईट गेल्यावर एखादा पेशंट आला तर ते म्हणजे धोकादायकच होतं। ते चांगली ती सोय चांगली केली आहे। आणि परत शेतीसाठी पाणी, तिथं पाणी होतं पण शेती जागा पण होती, पण पाणी असून पण काही करता येत नव्हतं। त्याच्या पाण्याची सोय करून दिल्याने वाडी चांगली सोय वाडीची पण झाली। तुम्हाला आता ह्याच्यासाठी आणखी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत का? आणि जर अपेक्षा पूर्ण केल्या तुम्ही गावकरी त्यांना काय आश्वासन देणार? ही यांनी राबवलेल्या योजना तुम्ही यशस्वी करून दाखवणार ना? हो, दाखवणार म्हणजे 100% करून दाखवणार। त्यांनी आमची भरपूर सोय केलेली आहे, ते आम्ही करूनच दाखवू। तर इथे आपले गावकरी पण हे शेतकरी, त्यांना जाणून घेऊया तुम्हाला खरोखर याचा काय फायदा झालेला आहे आणि काय म्हणणार तुम्ही आता त्याच्यात आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून की शेतकऱ्यांना खरोखर या गोष्टीचा किती फायदा झालेला आहे। माझे नाव नितीन चौधरी, माझ्या शेतीत सौर ऊर्जेचा हे पंप जो आलेला आहे सर्व आमच्या शेतकऱ्यांसाठी चांगले आहे। आम्हाला जे पहिलं होती वीज, पण ते आम्हाला पाहिजे तसं त्याचं बिल भरता नाही आले, म्हणून ते आमचे कटिंग केले ते सगळे वीजचं। आणि जे आता हे आले सोलरचं, याच्यामुळे आमचा भरपूर फायदा होणार आहे। जे आम्ही 7 शेतकरी आहेत, 7 शेतकऱ्याला एवढा फायदा होईल का याचा आम्ही प्रगती एकदम व्यवस्थित करून धावणार आहेत। मला मिळालेल्या माहितीनुसार तिकडे बंधारा होता, म्हणजे बंधाऱ्याचा पाण्याचा वापर मला वाटतं की त्याच्या अगोदर व्यवस्थित होत नसतो। पहिला नव्हता, नाही होत होता, पण आता होईल, व्यवस्थित होईल। कारण आम्हाला हे जे आता आहे सोलर म्हटल्यावर हे सौर ऊर्जेचं आहे, याची काय लाईट बिल आम्हाला भरायला येत नाही, त्याच्यामुळे आम्ही पाहिजे तेवढा फायदा करू शकतो। अजून तुम्हाला या लोकांकडनं काय आणखी फायदा हवा आहे काय करू शकतो? तर काय आमचा तर विचार असा आहे काय गावामध्ये थोडासा आम्हाला थोडेसे जे दिले ते वरती सोलर बसून हे कमी पडले, तर थोडासा गावात आम्हाला पाहिजे होते, म्हणजे आधी जर दिले असते थोडेफार तर बरं झालं असतं। कारण सर्व सारखं शेतकरी झाले त्यांचे सारखं शेतकरी जर आजो बरेच शेतकरी इथं आहेत, जर ते शेतकऱ्याला जर आजो सौर ऊर्जेचे जर असे सोलर भेटलं असतं शेतकऱ्याला
5-6 शेतकरी मिळून किंवा 10 शेतकरी मिळून जर असे चांगल्या प्रकारे जर असे सौरजेचं भेटलं असतं तर आजही त्याच्यापेक्षा गावाचा विकास चांगला झाला असता. शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला अजून काय वाटते? शिक्षणात तर आहे काहीच पोरं चांगल्या प्रकारे शिकलीत, पण नोकरी न मिळण्यामुळं शेतकरी काय हे पोरं अशीच भटकत फिरत आहेत. जर आजू जर शेतकऱ्याला जर ते पोराला चालना भेटली असती, हे संस्थेमार्फत पाणी उपलब्ध करून दिलं असतं तर आजही पोरं शेतीकडे वळले असते तर आजही शेतकऱ्याला 2 पैसे भेटले असते. शासनाची इथे योजना सुद्धा चालू आहे. शासनामार्फत या योजना चालू आहे, तर मग योजना यशस्वी का होत नाही? शासनाची ज्या वीज तर आहेत पण ती वेळेवर वीज पण राहत नाही आणि बिल पण फार येतो शेतकऱ्याला. एवढा बिल येतो. आता मला जे स्वतःला माझं 5,000 रुपये बिल आलाय, महिन्याचा 5,000 आला. तर असा जर बिल आला तर शेतकरी कसा भरील? नाही भरू शकत ना. तर असे शेतकऱ्याला जर सौरजेचा भेटला असता तर शेतकऱ्याचा आधी 2 पैसे वाचलं असतं. तेच पैसे कुठंतरी शेतकऱ्यांनी दुसरे कारणाला लावलं असतं. हे बघा, आता हे शेतकरी आहेत आपल्या समोर, त्यांनी आपल्या समस्या इथे मांडलेल्या आहेत आणि समस्यामध्ये त्यांना खरं जे विजेचा जो त्रास आहे तो हा विजेचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आहे रोटरी क्लब आणि चिराग फाउंडेशनच्या मार्फत करण्यात आला. पाण्याची व्यवस्था जी आहे ती दुरावस्था आहे, ती दुरावस्था दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या संस्थेमार्फत